नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटली क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2021 प्रकाशित करण्यात आलेला आहे। परीक्षेसाठी हा इंडेक्स खूपच महत्त्वाचा आहे। जसं ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्याचप्रमाणे जे वेगवेगळे इंडेक्स आहेत जागतिक बँकेकडून किंवा इतर काही महत्त्वाच्या संस्थांकडून जाहीर केले जातात, त्यातला हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा इंडेक्स आहे। हा अजून इम्पॉर्टंट ठरतो, याचं कारण म्हणजे सलग दुसऱ्यांदा भारत टॉप 10 मध्ये आलेला आहे या इंडेक्स मध्ये। बघा, असे बरेचसे मोठमोठे कंट्रीज आहेत की परफॉर्मन्स जे आहे क्लायमेट चेंजच्या बाबतीत त्यांचं ते खूपच वर्स्ट राहिलेलं आहे। आणि कंपेअर जर आपण भारताचं केलं तर त्या दृष्टीने भारताचं परफॉर्मन्स क्लायमेट चेंज मध्ये नक्कीच खूप चांगलं राहिलेलं आहे। त्यामुळेच कंटिन्युअसली 2 वर्ष भारत या इंडेक्स मध्ये टॉप 10 मध्ये आलेला आहे। आता मागच्या वर्षी जर आपण याची रिपोर्ट बघितली, हा इंडेक्स बघितला, तर भारत या निर्देशांकामध्ये 9व्या स्थानावर होता। पण या वर्षी एका अंकाने थोडीशी घसरण झालेली आहे, तर त्याचे बरेचसे रिझन्स आहेत, ते आपल्याला लेक्चरमध्ये बघायचे तर आहेतच। पण या वर्षी टॉप 10 मध्ये तर भारत आलेलाच आहे। ओके, सो आपल्याला लेक्चरमध्ये क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स बद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे। तुम्हाला आयोग या इंडेक्सवर या निर्देशांकावर मल्टी लाइनर्स मध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकतं। जसं काय अजून जे वेगवेगळे देश आहेत किंवा भारताचे शेजारील देश आहेत त्यांचा इंडेक्स विचारू शकतं की त्यांचा क्रमांक कितवा होता या इंडेक्समध्ये। त्याचप्रमाणे कोणकोणते क्रायटेरिया आहेत किंवा कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो हा निर्देशांक ठरवताना। सो या सगळ्याबद्दल आपल्याला एकदम डिटेलमध्ये इन डिटेल डिस्कस करायचं आहे। नीट लक्ष देऊन लेक्चर बघा, खूपच इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर आहे, नक्कीच तुम्ही एन्जॉय करा। ओके, सो या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाचं रिमाइंडर, ते म्हणजे राज्यसेवा 2021 या बॅचचं ॲडमिशन 15 तारखेपर्यंतच सुरू आहे। 15ला रात्री 11 वाजेपर्यंत ॲडमिशन्स ओपन राहणार आहेत, नंतर ते बंद होतील। जर तुम्ही नेक्स्ट इयरच्या राज्यसेवेसाठी प्रिपरेशन करताय आणि जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर नक्कीच लवकरात लवकर तुम्ही या बॅचला ॲडमिशन घेऊन टाका। ठीक आहे, सो आता आपण वळूया आपल्या इंडेक्सकडे। सो यावर्षीच्या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2021 मध्ये भारताला 10वा क्रमांक मिळालेला आहे। पुढे इंडेक्सला सुरुवात करण्याआधी तुम्हाला नक्कीच टायटलवर प्रश्न पडला असेल की हे 2021 कसं काय, तर तसा तर हा रिपोर्ट जानेवारीमध्ये आला पाहिजे होता, म्हणजे हा निर्देशांक जानेवारीमध्ये प्रकाशित झाला पाहिजे होता। 2020च्या अभ्यासावर 2021 असं टायटलने हा रिपोर्ट येतो। पण भरपूर वेळेला असं होतं की हे जे रिपोर्ट्स आहेत ना ते थोडेसे लवकरच येतात एखाद्या वर्षाचे, तर तेवढं थोडंसं लक्षात ठेवा। ओके, अदरवाइज टायटलमध्ये तसा काही प्रॉब्लेम नाहीये। पण इथे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे भारताला 10वा क्रमांक मिळालाय आणि हा जो इंडेक्स आहे हा निर्देशांक कोणाकडून जाहीर केला जातो, तर 3 अशा महत्त्वाच्या संस्था आहेत, त्यांच्याकडून वर्ल्ड वाईड ज्या काही महत्त्वाच्या कंट्रीज आहेत ना त्यांचा अभ्यास केला जातो। मग या 3 संस्था कोणत्या आहेत, त्यामध्ये जर्मन वॉच, त्यानंतर न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट एक्सचेंज नेटवर्क, याला कॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर या 3 इन्स्टिट्यूट मिळून वेगवेगळा अभ्यास करून त्यांचे एजंट्स चांगला अभ्यास करतात प्रत्येक देशाचा, आणि त्यानंतर हा जो इंडेक्स आहे तो प्रकाशित केला जातो। आणि हा निर्देशांक 2005 पासून प्रकाशित केला जातोय, हे सुद्धा थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा। ओके, मग आता जगातल्या सगळ्याच देशांचा समावेश या इंडेक्समध्ये केला जातो का, तर नाही। यामध्ये 57 देश आहेत आणि युरोपियन युनियन, असे एकूण टोटल तुम्ही 58 कंट्रीज आहेत असं तुम्ही म्हणू शकता। आता युरोपियन युनियन म्हणजे पूर्ण जे युरोपियन युनियन मधले कंट्रीज आहेत ते ॲज अ होल घेतले जातात। ठीक आहे, तर हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा। आणि आता हे 58 देशच का, हे 58 देश चॉईस करण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे, कारण की या इंडेक्स मधले जे सगळे 58 देश आहेत ते एकत्रितपणे जगामधले जे 90% पेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते उत्सर्जित करतात। ओके, तर म्हणूनच या स्पेसिफिकली 58 देशांचा अभ्यास केला जातो। ओके, मग यांचा हवामान संरक्षण उपायांच्या कामगिरीवर, म्हणजेच आता हवामान संरक्षण क्लायमेट चेंज जे होतंय तर क्लायमेटच्या रक्षणासाठी या देशांमधून काय काय कामं केली जातात, तसंच या देशाद्वारे हवामान संरक्षण प्रयत्नांची आणि प्रगतीची तुलना करण्यासाठी मदत केली जाते। म्हणजेच प्रत्येक देशामध्ये कंपॅरिझन केलं जातं की कोणता देश चांगली कामगिरी करतोय आणि त्या कामगिरीनुसार हवामानामध्ये काय बदल होतोय का,
आणि म्हणजे एक ओव्हरऑल काय देशाची कामगिरी हवामानाला सुरक्षित ठेवण्यासाठीची त्याच्यावर अभ्यास केला जातो आणि प्रत्येक देशाचं कंपॅरिझन करून नंतर रँकिंग दिलं जातं. मग आता हे रँकिंग जे ते कोणत्या बेसिसवर दिलं जातं, हे बेसिस खूप महत्त्वाचे आहेत. 4 महत्त्वाचे असे फॅक्टर्स ठेवल्या गेलेत किंवा श्रेणी ठेवल्या गेल्यात, त्यानुसार अभ्यास केला जातो. म्हणजे आता समजा 100 मार्क्स आहेत तर ते 100 मार्क्स अशा 4 गोष्टींना वाटून दिलेले आहेत आणि त्यानुसार प्रत्येक देशाला ते मार्क्स दिले जातात. आणि ज्यांना सर्वात जास्त मार्क्स असतील, आता 100 पैकी 100 मार्क्स असतील तर तो देश पहिल्या स्थानावर असणार आहे, त्याच्यापेक्षा कमी असणार तो देश सेकंड स्थानावर असणार आहे. ओके, मग असे हे मार्क्स वाटून दिले गेले आहेत 4 घटकांमध्ये. एक म्हणजे हरितगृह वायू उत्सर्जन, त्याला 40 मार्क्स देण्यात आलेले आहेत. अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्यूएबल एनर्जी, अक्षय ऊर्जा म्हणजेच काय, जसं पवनचक्की, सौर ऊर्जा या गोष्टींचा वापर केला जातो की ज्यातून प्रदूषण होत नाही, तर अशा ऊर्जेचा वापर करायला 20 मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर ऊर्जा वापर म्हणजे एनर्जीचा वापर कशा प्रकारे एखाद्या देशामध्ये होतोय, त्याच्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्यात, यासाठी 20 मार्क्स देण्यात आलेले आहेत. त्यानंतर जे क्लायमेट धोरण आहेत, क्लायमेट पॉलिसीज, त्यासाठी 20 मार्क्स दिल्या गेलेले आहेत. बघा आता ज्या वेळेला इकॉनॉमिक्स जनरली पूर्वी कसायचं असायचं, फक्त आर्थिकदृष्ट्या विचार केला जायचा, राईट, की आर्थिक पॉलिसी कशी असणार आहे, इंटरनॅशनल पॉलिसी कशी असणार आहे. पण आता यामध्ये हवामान पॉलिसी सुद्धा कन्क्लूड होते, ज्या वेळेला पूर्ण देशाचा अभ्यास, पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो तेव्हा. इनफॅक्ट आपल्या देशामध्ये ग्रीन जीडीपी सुद्धा काढला जातो, तर हे सुद्धा खूप महत्त्वाचे. ग्रीन जीडीपी बद्दल सुद्धा आपण नंतर अभ्यास करूयाच, पण या काही 4 गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा की कोणत्या 4 गोष्टींचा अभ्यास करून कोणत्या देशाला हे मार्क्स दिले जातात. थोडंसं तुम्ही हा डायग्राम सुद्धा बघू शकता, महत्त्वाचा आहे. आता हे जे 40, 20 मार्क्स जे डिवाइड करून दिले गेलेले आहेत ना, तर फक्त ते तसेच नाही, तर त्यामध्ये सुद्धा अजून पुढे विभाजन झालेले आहे. जसं हे जे 40% आहेत ते अजून पुढे 10-10% डिवाइड करण्यात आलेले आहेत की कोणतं टार्गेट गाठण्यामध्ये त्या देशाला किती यश मिळालेलं आहे किंवा किती अपयश मिळालेलं आहे, कोणत्या प्रकारे जे एमिशन होतं, जे उत्सर्जन होतं ते कॅल्क्युलेट केलं जातं, राईट. तर पण तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचे ते म्हणजे हे 4 फॅक्टर्स. ठीक आहे, मग या घटकांचा ना अभ्यास करूनच प्रत्येक देशाला एक असा कलर कोड देण्यात आलेला आहे. त्या कलर कोडवरून समजायचं की त्या देशाची कामगिरी कशी आहे, चांगली आहे की वाईट आहे. मग असे कलर कोड देण्यात आलेले आहेत, जसं त्यामध्ये डार्क ग्रीन, लाईट ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि रेड आहे. आता यामध्ये सर्वात डार्क ग्रीन याचा अर्थ काय होतो की त्या देशाने क्लायमेट चेंजमध्ये एकदम चांगलं परफॉर्मन्स दिलेलं आहे. लाईट ग्रीन म्हणजेच चांगलं परफॉर्मन्स दिलेलं आहे, मीडियम म्हणजे मध्यम परफॉर्मन्स दिलेलं आहे, आणि सर्वात शेवटी जे आहे ते म्हणजे रेड कलर, लाल कलर. ज्या देशाचा लाल कलर तुम्हाला इथे दिसेल त्यांचं परफॉर्मन्स एकदम वर्स्ट राहिलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, आणि जर मॅपमध्ये तुम्हाला इथे दिसतंय तर जे सगळे मोठे मोठे कंट्रीज आहेत, डेव्हलप कंट्रीज, त्या बऱ्याचशा कंट्रीजचा समावेश या रेड कलरमध्ये करण्यात आलेले आहे. जसं त्यामध्ये कॅनडा आहे, USA, ऑस्ट्रेलिया, रशिया, हे जे मोठे मोठे देश आहेत त्यांचं परफॉर्मन्स एकदम लो राहिलेलं आहे. आता इथे लो परफॉर्मन्सचं कारण म्हणजे इथे औद्योगिकरण सुद्धा खूप झालेलं आहे, ग्रीन हाऊस एमिशन जे आहे ते सुद्धा खूप जास्त होतं. प्लस त्यांनी हे कमी करण्यासाठी क्लायमेट चेंज जे होतंय त्याच्यासाठी काही अशी चांगली कामगिरी सुद्धा केलेली नाहीये. ओके, आता कुठे किती प्रदूषण आहे किंवा किती ग्रीन हाऊस गॅसेसचं एमिशन होते, उत्सर्जन होतंय, त्यापेक्षा हा रिपोर्ट सर्वात जास्त अभ्यास करतो ते म्हणजे त्या देशाने किती कामगिरी केलेली आहे, कोणत्या योजना राबवलेल्या आहेत आणि त्या योजना किती सक्सेसफुल झालेल्या आहेत यावर जास्त अभ्यास करतं. ओके, मग इथे आपल्याला मॅपमध्ये एक थोडंसं प्राऊड फील होऊ शकतं की आपला भारत ग्रीनमध्ये आहे. ओके, म्हणजे थोडंसं हाय परफॉर्मन्स आहे. त्याचप्रमाणे काही इथल्या कंट्रीज आहेत युरोप खंडामधल्या, त्याचप्रमाणे आफ्रिका खंडातली एक कंट्री आहे. ओके, आता थोडंसं तुम्ही हा मॅप नीट ऑब्झर्व केला असेल किंवा काही जण, बऱ्याच जणांनी ऑब्झर्व केला सुद्धा असेल, तर तुम्हाला समजलं असेल की जो आपला भारताचा नकाशा दिला या मॅपमध्ये तो चुकीचा दिलाय. इनफॅक्ट ऑलरेडी सरांनी एका इंडेक्समध्ये हे मेन्शन केलेलं की बऱ्याचशा इंडेक्समध्ये इनफॅक्ट आपल्या भारताचा नकाशा जो आहे तो चुकीचा दाखवला जातो. ओके, पण आता इथे आपल्याला अभ्यास करण्यासाठी हा मॅप खूप महत्त्वाचा होता, म्हणूनच हा मॅप मी इथे घेतलेला आहे. जसं हा तुम्ही वरचा जम्मू आणि काश्मीरचा प्रदेश बघितला, लडाखचा, तर हा भाग, थोडासा भाग
त्यांनी पाकिस्तानमध्ये दाखवलेला आहे. ओके, तर नक्कीच हा नकाशा चुकलेला आहे. इनफॅक्ट जर काही दिवसांपूर्वी तुम्ही न्यूज पण ऐकला असाल किंवा कुठे वाचलं असेल तर आपल्या भारताच्या गव्हर्नमेंटने ऑलरेडी विकिपीडियाला एक नोटीस दिलेली आहे. जे चुकीचे मॅप विकिपीडियावर बऱ्याच वेळा दाखवले जातात किंवा ज्या मोठमोठ्या इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट्स असतात ना, त्यामध्ये सुद्धा वर्ल्ड मॅपमध्ये भारताचा नकाशा हा चुकीचा दाखवला जातो. ओके, आता एवढी नोटीस देऊन सुद्धा आपल्याला दिसून येईल, तुम्ही विकिपीडियावर पण सर्च करा, तुम्हाला मॅपमध्ये बराचसा बदल आढळून येईल. ठीक आहे, पण तो जर आपण विषय घेतला तर तो एक वेगळा डिस्कस करणारा विषय होऊन जाईल. ओके, तर इथे भारत ग्रीन कलरमध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. अजून एक गोष्ट या मॅपमध्ये ऑब्झर्व करण्यासारखी आहे, ते म्हणजे कोणत्याच देशाला बघा डार्क ग्रीन कलर नाहीये. डार्क ग्रीन कलर का नाहीये याचं कारण म्हणजे कोणत्याच देशाची जी परफॉर्मन्स आहे ते व्हेरी हाय राहिलेली नाहीये, म्हणजे चांगली परफॉर्मन्स कोणत्याच देशाची राहिलेली नाहीये. आणि त्यामुळेच जे सुरुवातीची 3 ठिकाणं आहेत या इंडेक्स मधली ती रिक्त ठेवण्यात आलेली आहेत, रिकामी ठेवण्यात आलेली आहेत. इनफॅक्ट मागच्या वर्षीच्या सुद्धा म्हणजे 2020च्या रिपोर्टमध्ये सुद्धा ही जी ठिकाणं आहेत 3 ठिकाणं, सुरुवातीचे 3 रँकिंग्स ती रिक्तच ठेवण्यात आलेली. जर तुम्ही इथे आता या टेबलमध्ये बघितलात तर समजेल, पहिलं, दुसरं आणि तिसरं कोणत्याच देशाला इथे रँकिंग देण्यात आलेलं नाहीये. डिरेक्टली 4थ्या क्रमांकापासून स्टार्ट झालेला आहे आणि 4था क्रमांक देण्यात आलेला आहे स्वीडनला. त्यानंतर 5व्या क्रमांकावर आहे UK, त्यानंतर 6व्या क्रमांकावर डेन्मार्क, 7व्यावर मोरोक्को, 8व्यावर नॉर्वे, त्यानंतर 9व्यावर चिली आणि 10व्यावर इंडिया, म्हणजेच आपला भारत 10व्या स्थानावर आहे. हे लक्षातच ठेवायचंय. इनफॅक्ट जर मागच्या वर्षीचं तुम्ही थोडंसं रँकिंग बघितलात ना तर तुम्हाला समजून येईल, इथे मागच्या वर्षी सुद्धा 4थ्या स्थानावर स्वीडनच होतं. डेन्मार्क आणि मोरोक्को यांच्यामध्ये थोडंसं, या 3 देशांमध्ये थोडंसं चेंजेस झालेले आहेत. भारत मागच्या वर्षी 9व्या स्थानावर होता आणि 10व्या स्थानावर फिनलँड होता. ओके, आता भारताचं 10व्या स्थानावर जाण्याचं एक कारण म्हणजे तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, चिली थोडंसं वरच्या स्थानावर आलेलं आहे 9व्या स्थानावर. ओके, आणि भारत गेलेलं आहे 10व्या स्थानावर, म्हणजेच चिलीची कामगिरी नक्कीच मागच्या वर्षीची खूप चांगली राहिलेली आहे. राईट, थोडंसं आता ना आपण मॅपमध्ये सुद्धा बघून घेऊया. जर तुम्ही इथे बघितलात ना तर यातले बरेचसे देश हे युरोपियन कंट्रीज मधूनच आहेत किंवा बाल्टिक कंट्रीज आहेत. जर तुम्ही बघू शकता आता इथे पहिल्या क्रमांकावर तर स्वीडन आहे. राईट, स्वीडनची राजधानी काय आहे? स्टॉकहोम. हे तुम्हाला लक्षातच असलं पाहिजे. जे आपले सगळे नोबेल प्राइज आहेत ते नोबेल प्राइज कुठे दिले जातात? स्टॉकहोम मध्येच दिले जातात. आपण काही दिवसांपूर्वी सगळे नोबेल प्राइजचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे शांततेचा जो नोबेल प्राइज आहे तो कुठे दिला जातो? नॉर्वेला, जी नॉर्वेची राजधानी आहे ऑस्लोमध्ये. राईट, या गोष्टी काही लक्षात ठेवा. आणि बरेचसे यामध्ये जे कंट्रीज आहेत, जे सुरुवातीचे रँकिंग्स आहेत त्यामध्ये भरपूर असे बाल्टिक कंट्रीज तुम्हाला दिसून येतील. इनफॅक्ट ना या बाल्टिक कंट्रीज कोणतंही तुमचं इंडेक्स असू द्या, मग त्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असू दे किंवा हॅपीनेस इंडेक्स असू द्यात, तर असे काही महत्त्वाचे इंडेक्सेस आहेत ना की ज्यामध्ये तुम्हाला नॉर्वे, स्वीडन, फिनलँड हे देश ना सुरुवातीच्याच क्रमांकावर दिसतील. आणि हे बाल्टिक कंट्रीज म्हणजे काय? तर बाल्टिक समुद्राच्या शेजारी जे देश आहेत ना त्यांनाच आपण बाल्टिक कंट्रीज म्हणून सुद्धा ओळखतो. जसं त्यामध्ये स्वीडन, फिनलँड, इस्टोनिया, लिटविया, लिथुनिया, पोलंड, डेन्मार्क हे देश आहेत. ओके, तर हे काही महत्त्वाचे कंट्रीज आहेत ना, ते तुम्ही लक्षात ठेवाच. त्याचबरोबर अजून तुम्ही हा टेबल नीट बघितला असेल तर सर्वात शेवटचा जो क्रमांक आहे तो मिळालेला आहे युनायटेड स्टेट्सना. युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेला 61वा क्रमांक मिळालेला आहे. आता 61वा क्रमांक कसा? तुम्ही तर म्हणाल मॅम यामध्ये फक्त 57 कंट्रीज प्लस 1 असं होतं, तर आता इथे 61 कसे काय आले? 61 असे आले कारण की हे 3 जे आहेत ते तर रिकामे आहेत. म्हणजे फर्स्ट रँकिंग कुठून सुरू झाले? 4थ्यापासून. त्यामुळेच 61वा क्रमांक युनायटेड स्टेट्सला मिळालेला आहे. त्याच्यानंतर वर्स्ट जे काम केलेलं आहे ते म्हणजे सौदी अरेबियाने. ओके, आणि त्यानंतर 59व्या स्थानावर आहे ते म्हणजे इराण. तर हे शेवटचे 3 कंट्रीज, सुरुवातीचे 3 कंट्रीज, त्याबरोबर भारताचं स्थान हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. त्याचबरोबर G20चा जो गट आहे त्या गटाची परफॉर्मन्स कशी आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर या गटाची परफॉर्मन्स एकदमच वर्स्ट आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की या गटामधले फक्त 2च देश अव्वल स्थान मिळवू शकलेले आहेत. आता अव्वल स्थान म्हणजे भारत 10व्या स्थानावर आहे तर UK 5व्या स्थानावर. बाकीचे सगळे लास्टला गेलेले आहेत. जसं त्यामध्ये USA तर एकदम 61व्या स्थानावर आहे, सौदी अरेबिया 60व्या स्थानावर आहे, कॅनडा 58ला, ऑस्ट्रेलिया 54ला, दक्षिण कोरिया म्हणजे साऊथ कोरिया 53ला, रशिया 52वा.
म्हणजेच बघा यांचे रँकिंग्स एकदम एकदम शेवटी आहेत G20 मधले देश, म्हणजे त्यांचं परफॉर्मन्स नक्कीच खूप वर्स्ट राहिलेलं आहे. इनफॅक्ट USA बाबतीत जर आपण बघितलं, जो पॅरिस करार 2015 मध्ये करण्यात आलेला, 2016 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला, तर त्या पॅरिस कराराला सुद्धा ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले होते, तर या कराराला सुद्धा अमान्यता दिलेली किंवा त्यातून मागे हटले होते, हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. इनफॅक्ट USA असा देश आहे की जगामधलं सर्वात जास्त एमिशन जे आहे, हरित वायू जे आहेत त्यांचं एमिशन सर्वात जास्त USA मधून होतं. तर बरीचशी कामगिरी USA, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनी केलीच पाहिजे, पण तशी काही कामगिरी त्यांची दिसून आलेली नाहीये, त्यामुळे खूपच ही चिंतेची बाब होते. पण मग कंपॅरिझन आपल्या भारताशी केलं तर नक्कीच खूप चांगलं काम आपल्या भारताने केलेलं आहे. ओके, मग जर आपण भारताची एकदम टोटल कामगिरी बघितली प्रत्येक आस्पेक्टमध्ये, तर ती कशी राहिलेली आहे, तर एकूणच कामगिरी यामध्ये 10व्या स्थानावर आहे. आणि जे 100 गुण आपण सुरुवातीला डिस्कस केलेले, जे 40-40, 20-20% असे वाटण्यात आलेले, तर त्यापैकी भारताला एकूण 63.98 गुण मिळालेले आहेत. मग आता हे 63.98 गुण ओव्हरऑल मिळालेले आहेत. बाकी प्रत्येक एक वाईज कसं मिळालेलं आहे, जसं हरित वायू उत्सर्जन मध्ये 12वं स्थान मिळालेलं आहे भारताला. याचं महत्वाचं रिझन मानलं जाते. आता हे जे रिझन्स आहेत ना, ते सुद्धा या इंडेक्स मध्येच देण्यात आलेले आहेत. ओके, मग भारतातील जे ऑटोमोबाईल उत्सर्जन आहे, म्हणजे जे कार्स मधून, गाड्यांमधून जे उत्सर्जन होतं, CO2चं उत्सर्जन होतं, तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी BS6 एमिशन नॉर्म्स लागू केले गेले. आता हे नॉर्म्स काय आहेत, तर याची सुरुवात BS1, BS2, BS3 अशी झालेली, की जे म्हणजे कोणत्या प्रकारच्या व्हेकलचं उत्पादन करण्यात आलं पाहिजे, जसं पेट्रोल कोणत्या प्रकारचं वापरण्यात आलं पाहिजे, की ज्यामधून सर्वात जास्त CO2चं एमिशन होतं, तर असे व्हेकल्स कमी करण्यात यावेत, त्यालाच म्हटलं जातं BS6. BS म्हणजेच काय, तर भारत स्टेज, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर याच वर्षी एप्रिलमध्ये BS6 एमिशन नॉर्म्स लागू केले गेलेले आपल्या भारत सरकारकडून. तर त्यामुळे एक चांगलं स्थान, 12वं स्थान मिळालेलं आहे. अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जीमध्ये थोडासा मागे राहिलेला आहे भारत, 27व्या स्थानावर. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर भारताने एक उद्दिष्ट, ध्येय समोर ठेवलेलं आहे, ते म्हणजे 2022च्या अखेरीपर्यंत 175 गीगावॅट्स, तर 2030 पर्यंत 450 गीगावॅट्स अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे ध्येय. आता जे पॅरिस करार करण्यात आलेलं ना, तर यामध्ये सुद्धा पॅरिस करारातलं एक महत्वाचं ध्येय होतं, ते म्हणजे 2003 पर्यंत जे आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर आहे ना, ते जे वाढतं टेम्परेचर आहे, तर ते टेम्परेचर कुठेतरी स्टेबल करणं किंवा 1.5 सेल्सिअस पेक्षा जास्त वाढून न देणं, असं एक महत्वाचं उद्दिष्ट ठेवलेलं. तर त्यामध्ये रिन्युएबल एनर्जी हा सुद्धा एक घटक आहे आणि त्यानुसारच भारत काम करते. त्यानंतर ऊर्जा वापर, तर ऊर्जा वापरामध्ये भारताला 10वा क्रमांक मिळालेला आहे. यासाठी भारताने काय केलेलं आहे, तर एक महत्वाचं धोरण राबवलेलं, ते म्हणजे नॅशनल मिशन फॉर एन्हान्स्ड एनर्जी एफिशियन्सी, म्हणजेच NMEEE. या रूपात भारताने फक्त विस्तृत धोरण तयार केलं नाही, तर हवामान बदलाचा प्रभाव कमी करून ग्राहक आणि महानगरपालिकांसाठी जे मागणी आधारित व्यवस्थापन आहे, मागणी आधारित व्यवस्थापन म्हणजेच काय, विजेचा किंवा ऊर्जेचा जो वापर आहे, त्याची जी मागणी आहे, त्यामध्ये बऱ्याचशा यशस्वी कार्यक्रम केलेले आहेत. आता हा जो प्रोग्राम आहे ना, तो एका महत्वाच्या प्रोग्रामच्या अंडर येतो, ते म्हणजे NAPCC. आता हे NAPCC काय, ते तुम्हाला आत्ताच सांगते. तर त्या हवामान धोरणामध्ये आधी बघून घ्या कितवा क्रमांक मिळालेला आहे भारताला, 13वा क्रमांक. ठीक आहे, यामध्ये सर्वात महत्वाचं जे रिझन आहे, हवामान धोरणामध्ये चांगलं क्रमांक भारताला मिळालेलं आहे, त्याचं कारण म्हणजे भारतातलं हवामान बदलावरील राष्ट्रीय कृषी योजना, यालाच आपण म्हणतो NAPCC. ही 2008 मध्ये सुरू करण्यात आलेली. या योजनेचं महत्वाचं उद्दिष्ट काय, तर लोकप्रतिनिधी, विविध सरकारी संस्था, वैज्ञानिक, उद्योग आणि समुदायांना, जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यांना हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी आणि त्यांच्याशी सामना करण्याच्या उपायांची जाणीव करून देणं.
तर ही एक महत्त्वाची योजना भारतामध्ये लागू केली गेलेली, राबवली जात होती आणि त्याच्या अंडरच ही नॅशनल मिशन फॉर एनहान्स्ड एनर्जी एफिशियन्सी ही योजना सुरू करण्यात आलेली. ओके, म्हणजे बघा या योजनेअंतर्गत भारताने बरेचसे प्रोग्राम्स सुद्धा केलेले आहेत. जसं त्याचप्रमाणे अक्षय ऊर्जेसाठी म्हणजेच रिन्युएबल एनर्जीसाठी जिथे तिथे आपण बघतो की पवन ऊर्जेचा वापर केला जातोय, राईट, पवनचक्क्या लावल्या जात आहेत. तसंच सौर ऊर्जेचं जसं आत्ताच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशमध्ये एक मोठ्या पार्कचं उद्घाटन केलं होतं. तर या ज्या काही गोष्टी आहेत जे कंटिन्युअसली भारत क्लायमेट चेंजला हेल्प करण्यासाठी करते. ठीक आहे, म्हणजे जे खूप एमिशन होते ग्रीन हाऊस गॅसेसचं ते उत्सर्जन कमी करण्यासाठी आपल्या भारतातून प्रयत्न केले जात आहेत. ओके, सो आपण इथे आता क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्सबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल. आता इथे आपण हवामान बदलाबद्दल बोलतोच आहे ना, तर मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. जसं पॅरिस करार हा आता एकदम रिसेंट करार आहे आपण असं म्हणू शकतो, पण पॅरिस कराराच्या आधी बऱ्याचशा देशांसाठी एक महत्त्वाचा करार करण्यात आलेला, ते म्हणजे क्योटो करार. तर हा करार कोणत्या वर्षी करण्यात आलेला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. परीक्षेला त्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेत. ओके, सो आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.